हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत मंगळसूत्रचं पेंडंट कसं बनवायचं ते. तर थोडाही वेळ न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर या प्रकारचं पेंडंट आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी सांगत आहे. आपण इथे घेणार आहोत ऑफ व्हाईटमध्ये मोती घेतलेले आहेत 6 mm. त्याच्यानंतर 00 साईजचे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत, गोल्डन बीड्स घेतलेले आहेत आणि त्याहून मोठे थोडेसे 0 साईजचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. मी इथे 3 प्रकारचे गोल्डन बीड्स यूज करत आहे. ते कुठे कुठे यूज करणार आहे ते तुम्हाला मी सांगेल. त्यानंतर 0पेक्षा मोठी साईज 1 mm आपण गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. आता इथे आपण 30 गेजची वायर यूज करणार आहोत. जे लोक ज्वेलरी बनवतात त्यांना कदाचित माहिती हे असेल की 0.3 mmची जी वायर आहे ती कालांतराने काळी पडते किंवा थोड्या दिवसातच काळी पडते. त्यामधील ज्वेलरी काळी दिसायला लागते. त्यामुळे आपण इथे 30 गेजच्या वायरचा यूज करणार आहोत. आता इथे मी पेंडंटची डिझाईन बनवण्यासाठी पहिली त्याची बॉर्डर बनवून घेणार आहे. त्यासाठी मी एक मोती घेतला आहे आणि त्याच्याच नंतर लगेच गोल्डन मनी एक त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि ही वायर त्याच्या आतमधून अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. आणि हीच डिझाईन आपण कंटिन्यू करणार आहोत. टोटल मी इथे 12 मनी घेतलेले आहेत, 12 मोती घेतलेले आहेत आणि 12 मोत्यांची मी ही अशा प्रकारे डिझाईन बनवत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, एकदम क्लिअर दिसत आहे मी ते कसं बनवत आहे ते. आता इथे मी हे गोल्डन मनी जो घेतलेला आहे तो सगळ्यात सुरुवातीची साईज जो होती 00 नंबरचा तो गोल्डन मनी आहे. एकदम सगळ्यात छोटा मनी घेतलेला आहे मी. आता अशाच प्रकारे ही मी मोत्याची डिझाईन एक राऊंड बॉर्डर जी आपली आहे ती मी बनवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. आता यानंतर आपण हे राऊंड शेपमध्ये डिझाईन ही बांधून घेणार आहोत किंवा सिक्युअर करणार आहोत आपण. आता हे आपण पुढे वायरने सगळे मनी टाईट जॉईंट झाले पाहिजेत राऊंड शेपमध्ये. अशा प्रकारे त्यांना बांधून घेणार आहोत. त्यासाठी आपण वरती 2 मनी सोडून खालून 3 मण्यांच्या खालून काढून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 2 मनी वरून घेतलेले आहेत, रॅप केलेलं आहे. नंतर पुढच्या मण्यात घेऊन आणखीन 2 मनी घेऊन अशा प्रकारे तुम्ही हे रॅप करू शकता. पहा, एकदम टाईट फ्लॉवर ची बॉर्डर आपली झालेली आहे. आता पुढे आपल्याला सेंटरला लागणारा जो ग्रीन कलरचा क्रिस्टल मी घातलेला आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर त्या वायरमध्ये मी ग्रीन कलरचा क्रिस्टल घालून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर ठीक समोरच्या साईडला वायर मी रॅप केलेली आहे. आता त्यानंतर आपण सर्वात लास्ट साईज घेतलेली गोल्डन मनी 1 mmचे गोल्डन मनी म्हणजे मोठे मनी आपण आता याच्यामध्ये वायरमध्ये घालून घेणार आहोत. आता हे आपण मोत्याच्या आतल्या साईडला म्हणजेच बॉर्डर जी बनवलेली आहे त्याच्या आतल्या साईडला आपण त्याचा एक राऊंड बनवून घेणार आहोत, सर्कल बनवून घेणार आहोत. जो सेंटरला जो आपला ग्रीन मनी आहे त्याच्या बाहेर आला पाहिजे, पण आतमध्ये आणखीन एक आपल्याला गोल्डन मन्यांची डिझाईन बनवायची आहे. तर हे बाहेरची डिझाईन आपण गोल्डन मन्यांची बाहेरची डिझाईन जी आहे ती आपण बनवत आहोत. आणि आता ती आपण सिक्युअर पण करून घेणार आहोत. मण्यांच्या साईडला ती बसली पाहिजे. तर 2-3 मनी सोडून आपण ती बांधून पण घेतलेली आहे.
आणि पुन्हा ती वायर आपण आतमधल्या साईडून घालून घेतलेली आहे, कारण आता आपल्याला सेंटरला जो आपण मणी ठेवलेला आहे, क्रिस्टल ग्रीन कलरचा क्रिस्टल ठेवलेला आहे, त्याला आता आपण बॉर्डर देणार आहोत गोल्डन मण्यांचे. तर हे गोल्डन मनी 0 mm आहेत, 0 साईजचे आहेत. आणि आता ह्या गोल्डन बीडची बॉर्डर आपण जो ग्रीन कलरचा क्रिस्टल आहे त्यावर बसवून घेणार आहोत. आता आपण या तिन्ही ज्या लाईन आहेत त्या आपण आपल्या वायरने बांधून घेणार आहोत, सिक्युअर करून घेणार आहोत. इथे माझी वायर संपली असल्यामुळे मी ती तिथेच सिक्युअर करून कट करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर दुसरी वायर जॉईंट करून मी तिने पुढची डिझाईन बनवत आहे, किंवा आता पुढचं फूल जे आहे ते बांधून घेणार आहे. हे फ्लॉवर फक्त आपल्याला आता सिक्युअर करून घ्यायचं आहे की वेगवेगळ्या ज्या आपण राऊंड बनवलेले आहेत ते एकत्र बांधून घ्यायचे आहेत आपल्याला, तीनही एकत्र लाईनमध्ये. तर त्यासाठी मी बाहेरच्या साईडून ती वायर काढलेली आहे आणि ती आतमध्ये लास्ट जे आपण गोल्डन मनी घेतलेले आहेत ग्रीन कलरच्या क्रिस्टलच्या बाजूला, तिथून घालून परत पुन्हा बाहेर काढून घेत आहे. असं मी 4-5 ठिकाणाहून मी ते फूल सिक्युअर करून घेतलेलं आहे. आता आपण एक ड्रॉप शेपचा मरून कलरचा क्रिस्टल आपण इथे अटॅच करून घेणार आहोत या फ्लॉवरच्या खालच्या साईडने. या ड्रॉप शेप कुंदनच्या नंतर मी एक 00 साईजचा गोल्डन बीड पण घालून घेतलेला आहे आणि आपली वायर त्याच्यातून घालून मी सिक्युअर करून घेतलेला आहे. तो मनी हलला नाही पाहिजे आणि दुसऱ्या मोत्याला रॅप करून मी तिथे आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे. आता अशाच प्रकारे मी जे एक पहिलं फ्लॉवर बनवलेलं होतं ते असं मी पेंडंट बनवणार आहे आणि इयरिंग्सही मी सिम्पलमध्ये अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत. फक्त जिथे आपण डबल राऊंडचे गोल्डन मनी यूज केलेले तिथे मी फक्त सिंगल राऊंडनी गोल्डन मनी दिलेलं आहे. तर आता आपण पाहूयात की मंगळसूत्र कसं बनवायचं ते. त्याचे पेंडंट तर झालं आहे, पण आता जी वरची डिझाईन आहे ती आपण कशी बनवायची ती पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 18 गेजची वायर घेतलेली आहे आणि तिला एका साईडून मी त्याचा लूप बनवून घेत आहे मंगळसूत्रासाठी पेंडंटसाठी लागणारा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ग्रीन आणि रेड कलरच्या क्रिस्टलची एक डिझाईन केलेली आहे, ज्यामध्ये गोल्डन कॅप त्याच्या बाजूला मी घातलेली आहे आणि सोबतच जे व्हाईट चक्री असतं ते सुद्धा मी यूज केलेलं आहे. तुम्ही कोणतंही कॉम्बिनेशन करू शकता आणि तुम्हाला जशी हवी आहे तशी डिझाईन क्रिएट करू शकता, किंवा सिंगल कलरमध्ये सुद्धा तुम्ही ते बनवू शकता. रेड तर रेड, ग्रीन तर ग्रीन, किंवा कोणतेही आणखी कलर तुम्ही यूज करू शकता. तर अशा प्रकारे मी हे सगळे मनी या वायरमध्ये घालून एक डिझाईन बनवून घेत आहे. इथे पहा तुम्ही साईज मी बघत आहे. तर इथे मी आता थोडीशी जागा सोडून लूप बनवून घेणार आहे. थोडीशी जागा यासाठी सोडायची आहे आपल्याला की ते जे 2 आपण फ्लॉवर बनवलेले आहेत, खालचे पेंडंट बनवलेले आहेत, ते आपल्याला या वायरमध्येच अटॅच करायचे आहेत. तर ते थोडंसं आपल्याला सध्या लूप बनवताना ते लूज ठेवायचं आहे, कारण नंतर ते एकमेकाला टाईट होणारच आहेत. तर अशा प्रकारे मी लूप बनवून घेतलेला आहे. आता आपण हे जे फ्लॉवर बनवलेले आहेत ते आपण याच्याशी अटॅच करून घेणार आहोत. इथे आपलं मंगळसूत्राचं पेंडंट रेडी आहे आणि आता आपण ते मंगळसूत्राला अटॅच करून घेणार आहोत. इथे मी 2 जंप रिंग घेतलेल्या आहेत आणि जंप रिंगने आपण पेंडंट आणि मंगळसूत्र अटॅच करणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपलं मंगळसूत्र रेडी आहे आणि ते किती सुंदर दिसत आहे ते. अशाच प्रकारच्या नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा.
पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. स्टे ट्यून्ड.